जगप्रेरणा डिजिटल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजची बातमी। समाजसेवेचा आदर्श वाढदिवसानिमित्त संजय भाऊ टेंबरे यांचा अनोखा उपक्रम। गौमातेच्या पूजनाने वाढदिवसाची सुरुवात, भजनी मंडळाचा सत्कार, विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वितरण आणि वृक्षारोपणातून पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश। गोंदिया जिल्हा परिषदेचे माजी सभापती तसेच विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आणि गोंदिया विधानसभा क्षेत्रातील लोकप्रिय युवा नेतृत्व संजय भाऊ टेंबरे यांनी आपल्या 50व्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचे विविध उपक्रम राबवत एक आदर्श निर्माण करत वाढदिवसाची सुरुवात गौमातेच्या पूजनाने केली। त्यानंतर राम मंदिरात प्रभू श्रीरामांच्या मूर्तीचे पूजन केले। सोबतच वाढदिवसाच्या निमित्ताने भजनाच्या माध्यमातून संतांचे विचार समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या शेकडो भजनी मंडळाचा शॉल, श्रीफल आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला। याचबरोबर चुटिया गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाढदिवसानिमित्त स्कूल बॅगचे वाटप केले। सोबतच वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वाढदिवस साजरा केला। काय सांगाल, यावर्षी वाढदिवसानिमित्त आपण भजनी मंडळाच्या या ठिकाणी सत्कार केलेला आहे, काय सांगाल एकंदरीत? या मागच्या वर्षी आम्ही सर्व कास्तकार बंधूंचा सत्कार केला होता आणि यावर्षी एक नवी कन्सेप्ट आम्ही मनात आणली की जे लोक समाजामध्ये भजन मंडळीच्या माध्यमातून किंवा कीर्तनाच्या माध्यमातून आणि जनजागृतीच्या माध्यमातून जे समाजाला उपदेश करून समाजाला एक चांगल्या मार्गावर चालण्याचा संदेश देतात, त्या लोकांचा सन्मान आपण केलं पाहिजे। कारण की आपणही समाजात वावरतो, समाजाचे लोक सर्व आपल्याला मतदान करतात आणि ते आम्हाला मोठे करतात। मग जेव्हा त्यांनी मोठं केलं तर त्यांना मोठं कोण करणार, ही मनामध्ये कल्पना आली आणि हे विचार करून पूर्ण भजन मंडळी, हरिभक्त परायण या सर्वांना बोलवून, पूर्ण परिसराच्या लोकांना बोलवून त्यांचा सत्कार आणि सन्मान करण्याचं काम आम्ही आपल्या मित्र, परिवार आणि कुटुंबाच्या वतीने केलेलं आहे। वारी पण समोर आलेली आहे, काय सांगतो? त्या वारी, पंढरपूरची वारी बघूनच केली की पंढरपूरची वारीमध्ये माऊली निश्चित रूपानं, माऊलीच्या आशीर्वादानं एक त्यांचे भक्त लोकांचा आम्ही सन्मान केला आहे आणि निश्चित रूपानं माऊली आमच्या भागाला, शेतकऱ्यांचे शेतीमध्ये चांगलं उत्पादन होईल आणि शेती चांगली होईल असं माऊलीच्या चरणी प्रार्थना करतो आणि सर्व लोक आणि सर्वांचं कुटुंब सुख समृद्धीने राहो, सुख शांतीने राहो आणि आमच्या मतदारसंघामध्ये, आमच्या परिसरामध्ये एक चांगली वाटचाल राहावी ही माऊलीच्या चरणी विनंती करून सर्वांना सत्कार सन्मानच्या शुभेच्छा देतो। आणि पुढे हे चांगलं झालं तर निश्चित रूपानं आपण आता 25-30 गावांचा केलेला आहे, पुढच्या वर्षी आपण पूर्ण तालुक्याला करू आणि ते गोंदियाला करू। काय काय उपक्रम दिवसभरामध्ये आज राबवण्यात आले आहेत? आज सकाळी लक्ष्मी गौशालामध्ये जाऊन गौमातेचं पूजन केलं। इथं आम्ही फार मोठा राम मंदिर निर्माण केलेला आहे चुटियाला, तिथं जाऊन पूजापाठ केली। निसर्ग फाउंडेशनच्या वतीनं झाडे वृक्षारोपण केलं। जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलं-मुलींना सर्वांना बॅग, किट पूर्ण वाटप केली आणि त्याच्यानंतर हे सत्काराचा कार्यक्रम होता ते संपूर्ण केला।